चला चल चला चल ये साहेबांना खूप आवडते त्याला काशीरामजीनं स्वतःच्या नोकरीला ठोकर मारली. तुम्हाला सांगतो लग्न केलं जुळलेलं लग्न तोडून टाकलं. किती मोठा त्याग होय. आणि सारी जिंदगानी बहुजनाच्या मारी करून टाकली रोजगाराच्या विठ्ठलासाठी. आणि बाबासाहेबांचं स्वप्न काही अंशी का होईल त्याला पूर्ण करून दाखवलं. मायावतीला एक वेळा ते 4-4 वेळा मुख्यमंत्री म्हणून दाखवलं. आणि हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि आम्ही काय करतो याले लाजाला आहे सोलमान आहे याच्या थोरात फसते तो त्याच्या जसं का जशा बायका लागल्या हे रांडवले लोक आहेत हे नेते हे कधी हे नेते हे तो काय म्हणते आठवडे येता आला होता सदानंद फुलझेलेच्या मूर्तीला नागपूरला. उके साहेबाला माहिती आहे. उके साहेबांकडे उके साहेबांच्याकडून मला 200 रुपयाचा पारितोषिक करा. माझ्याकडून त्यांना सतत प्रणाम धन्यवाद. माहिती पुढे जाईल तर तिथं तो काय म्हणते शोक सभेमध्ये सदानंद फुलझेलेच्या की म्हणते ब्राह्मणांना शिव्या शाप देऊ नका. का तुझ्या घरात त्याची बायको आहे म्हणून का नाही तुझ्या घरात हे आहे म्हणून का याच्यासाठी म्हणता का तू अबे तर आम्ही तुला शिव्या देत आहोत. माननीय आमचे मित्र संपत्ती गजबे साहेब इन्कम टॅक्स ऑफिसर जीएसटी इन्स्पेक्टर यांच्याकडून आमच्या मंडळास मला एक सुंदर डायरी मिळाली आहे. आणि म्हणून साहेबांना माझा जय भीम आहे. तर तिथं तो म्हणते त्यांना शिव्या देत नका. जिन्हें शर्म नहीं कूटनीति से गैर मुल्क के राज करने जिन्हें शर्म नहीं गैर मुल्क के कूटनीति से राज करने में जिन्हें महावत हासिल है भाई को भाई से जुदा करने में जिन्हें महावत हासिल है भाई को भाई से जुदा करने में रामदास आठवले को मजा आता होगा किसी के टुकड़े पे पलने में. अमूल भीम की औलाद है. हमें ख्वाहिश नहीं चूड़िया पहनकर फिरने में. चूड़िया पहनकर तू भर में मांगल्या तू आम्हाला नको शिकव तिकडे सांग ज्याचं खातं करण्यात तू तर शेपडत का तू कुत्र्याची जात दे. तू का सांगशील समाजाला बाबासाहेबांचा नाव धप्पा आणि ते काशीरामजीला करून दाखवलं नाही का. पाहणं किती फरक आहे नाही का. यायला आपण दाखवून जमवलं. म्हणून माझे शब्द आहेत की ये भीम जी का नाली हा कुछ भी सन्मान्य आमचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुरेश बाबू डोंगरे यांच्याकडून मला 200 रुपयाचा पारितोषिक घेता मिळाला.
मान्य कांशीरामच्या गीतावरती त्यादिवशी चर्चा झाली साहेबांसोबत आमची की म्हटलं हे गीत मी पहिल्यांदाच बनवलं आहे आणि बनवून पहिल्यांदाच मी कांशीरामच्या जयंतीला साहेब आले होते त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी पहिल्यांदाच म्हटलं आहे मी ते काय आणि म्हणून आता दुसऱ्याला या ठिकाणी म्हणत आहोत तर किया भीमजी का काम हमला कुछ भी दाम सारी जिंदगानी कर दी जिसने बहुजनों के नाम अरे वो है कांशी राम एक बहुजन नायक परिवार का नायक एक बहुजन नायक परिवार का नायक ज्यादा फर्क नहीं होता सर झुकने में और कटने में ज्यादा फर्क नहीं होता सलामी और गुलामी में आजादी का अर्थ नहीं होता सर कटने में और झुकने में ज्यादा फर्क नहीं होता सलामी और गुलामी में आजादी का अर्थ नहीं होता भले दुनिया उम्मीदों पर जीती हो पर काल्पनिक धाराओं में कभी बुद्धिवादी तर्क नहीं होता काल्पनिक धाराओं में कभी बुद्धिवादी तर्क नहीं होता तर असं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे स्वप्न काय होतं काय होतं बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं अरे याद करो भीमजी ने कहा था हुक्मरान तुम्हें होना है हुक्मरान तुम्हें होना है हुक्मरान तुम्हें होना है यहाँ कहा था हुक्मरान तुम्हें होना है नहीं का उसी दिशा में पहल करो वरना जिंदगी भर का रोना है तो जन्म भर रडत बसाल लक्ष हो आता तरी जागृत बना वेळ मरण्याची दूर नाही आता तरी जागृत बना आणि वेळ मरण्याची दूर नाही तुम्ही पुढे झुकणारा तुमचा नूर नाही तरी मला देशात चाललेलो तू नाही हा काय लाग नदीचा पूर नाही हा काय लाग नदीचा पूर नाही एक नहीं चार बार काय म्हणतो एक नहीं चार बार और दिया सीएम का भार एक नहीं चार बार दिया सीएम का भार मायावती जी के सर पे जिसने कर दिया है हैरान करून टाकले बाई असो सावित्रीची लेख पाहणं रबाईची लेख याला म्हणतात एक नहीं चार बार दिया सीएम का भार मायावती जी के सर पे जिसने कर दिया है वो है कांशी राम
लक बहुजन नायक परिवर्तन का विधायक. विधायक म्हणजे आमदार नाही हो. मराठी वाङ्मयाचा अभ्यास करा. विधायक म्हणजे विधायक कार्य करणारा कठोर सर्वश्रेष्ठ आर्य श्रेष्ठ. आर्य म्हणजे ब्राह्मण नाही हो. आर्य म्हणजे श्रेष्ठ होते. आर्य म्हणजे प्रमुख होते. मराठी भाषा कुठे लोकची काय बरोबर. त्यासाठी ज्ञान पाहिजे. एक नहीं चार चार बार दिया सीएम का भार. मायावती जी के सर पे जिसने कर दिया है वहां वो है काशीराम. लक बहुजन नायक परिवर्तन का विधायक. खरंच राजकीय परिवर्तन जर आणलं असेल तर काशीराम या देशामध्ये पहिल्यांदा आहे का कुठेतरी असा इतिहास आहे का. आपल्या भारतामध्ये कुठेतरी इतिहास आहे का. नाही आहे. मग अरे त्या दिवशीचा फोटो पाहिला मी. त्या दिवशीचा एक फोटो पाहिला सोशल मीडियावर. हे आपले आताचे जे राष्ट्रपती आहे ना द्रौपदी मुर्मू. मी पाहिलं असं सगळ्यांना. ते उभी आहे अशी आहे ना. ते उभी आहे. मोबाईल मध्ये आहे. सोशल मीडिया आहे. मी दाखवतो तुम्हाला. ते अशी उभी आहे. राष्ट्रपती या देशाचा सर्वोच्च पद. ते उभी आहे. लालकृष्ण अडवाणी खुर्चीवर बसले आहेत. आमचे मोदी साहेब खुर्चीवर बसले आहेत आणि राष्ट्रपती त्यांच्या समोर उभी आहे. जशी का त्यांची विद्यार्थी लागली का गुलाम लागली. राष्ट्रपती कोविंदचं काय झालं. रामनाथ कोविंदचं हे लोकशाही का. आणि म्हणून काशीरामचं नाव समोर येते. काशीरामने तशी गुलामी केली का. तशी गुलामी आणि कोणाला गुलामही बनवलं नाही का. कोणाला गुलामही बनवलं नाही. स्वतःही गुलाम झालो नाही आणि सत्ता बदल टाकली. एक वेळ तर 4 वेळ. आणि म्हणून माझे शब्द आहे. याद करो भीमजी ने कहा था